संपूर्ण महाराष्ट्रात आज महिलांच्यावर निरनिराळे अत्याचार होत आहेत। कावेरी नाखवा हिट अँड रन प्रकरण झालं, अक्षता म्हात्रेचं प्रकरण झालं, आता यशस्वी शिंदेचं प्रकरण झालं। रोज पेपर उघडल्यानंतर वेगवेगळ्या महिलांवर अत्याचाराच्या घटना घडलेल्या बातम्या येत आहेत। मी या सरकारला जाब विचारतोय की ज्यावेळी तुम्ही ह्या योजना आणताय, लाडकी बहीण योजना, अरे लाडकी बहीण योजना आणताना तुम्ही या तुमच्या महाराष्ट्रामध्ये या आपल्या लाडक्या बहिणी किती सुरक्षित आहेत याबाबत काही विचार करणार आहात की नाही? महिला म्हणजे इतकी विकृती वाढलेली आहे या गुन्हेगारांच्या मनामध्ये की ते लहान मुलगी पाहत नाहीत, तरुण मुलगी पाहत नाहीत किंवा वृद्ध बाईसुद्धा पाहत नाहीत, कोणावरही हे विकृत लोक अत्याचार करतात। आणि माझं तर हे म्हणणं आहे की या लोकांना कुठेही कायद्याचा धाक राहिलेला नाही, पोलिसांचा दबाव यांच्यावर नाही आहे, पोलिसांचा धाक या गुन्हेगारांना नाही आहे आणि म्हणून हे गुन्हेगार असे बेछूट सुटलेले आहेत आणि आम्हा महिलांचं जगणं मुश्किल केलेलं आहे। म्हणून एकच तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे या सरकारला, महाराष्ट्र सरकारला, या मुख्यमंत्र्यांना आणि या गृहमंत्र्यांना, अरे गृह खातं तुमच्या हातात आहे आणि हे असे अन्याय अत्याचार रोजचे होत आहेत, तुम्ही काय करताय? म्हणजे दुर्दैवाने असं बोलावं लागेल की सरकार शंड बनलंय का? की बेलापूरला झालेलं हे जे म्हात्रे प्रकरण आहे, अक्षता म्हात्रे, अक्षरशः तिचा 2 वर्षाचा मुलगा, त्याला पाहिल्यानंतर डोळ्यात अश्रू आले। काय त्या मुलाची चूक होती? आज त्याची आई गेली देवाच्या दारामध्ये, ती आश्रयासाठी गेली आणि तिच्यावर त्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला। काय झालं पुढे? तुम्ही की कायदा कुठेतरी आता महिलांनी हातात घ्यावा का? की ह्या गुन्हेगारांना शासन घडवण्यासाठी आता महिलांनीच उतरलं पाहिजे। महिला बांगड्या भरलेल्या आहात का म्हणून पुरुषांना विचारतात, पण आता हे बांगड्यांचे हातच आम्हाला सक्षम करावे लागणार आहेत। आणि कावेरी हिट अँड रन प्रकरणाबाबत आम्ही जो निषेध मोर्चा केला, पण या मोर्चांना कोणी भीक घालत नाही आहे हो। मोर्चा म्हणजे काय? 10 महिला जमल्या, 50 महिला जमल्या, आरडाओरडा केला, फक्त त्यांनी घोषणा दिल्या, पण सरकार ढिम्म हलत नाही आहे। कुठून तरी महिलांवर दबाव आणून हे मोर्चे बंद केले जातात, तोंड बंद केली जातात। पण आमची तोंड बंद करण्यापेक्षा मी हे म्हणते या गुन्हेगारांना शासन होईल असं सरकारने काहीतरी करावं। आत्तापर्यंत शांतपणे, शांत मार्गाने आम्ही आमची निवेदनं देतोय, आम्ही आमचे काही जे प्रकार करायचे ते करतोय, पण कुठेतरी या आमच्या सहनशीलतेचा जर अंत झाला तर नाईलाजाने कायदा हातात घ्यावा लागला तर ते घेण्याची सुद्धा आमची तयारी आहे। स्थिती दिसत असतानाही जर असे वकील केवळ सरकारी वकील म्हणून किंवा केवळ पैशाच्या किंवा प्रसिद्धीच्या हव्यासाने अशा नराधमांचं जर वकीलपत्र घेणार असतील तर आम्ही शिवसेना महिला आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या महिला, त्यांना त्याच पद्धतीने जाब विचारू हे या ठिकाणी मी सांगतो।